नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है और इस वक्त मैं आपके साथ रचा सिंह। खबर डोंबिवली से है, जहां पूर्व में प्रसिद्ध फड़के रोड पर अनाधिकृत फेरी वाले और अनाधिकृत दोपहिया वाहन पार्किंग नागरिकों के लिए परेशानी का कारण बन रहे थे। जहां पर कल्याण डोंबिवली महानगर पालिका फवार्ड क्षेत्र के सहायक आयुक्त हेमा मुंबरकर, फेरीवाला अतिक्रमण विभाग के कर्मचारियों और पुलिस ने अनाधिकृत फेरी वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की। पुलिस इंस्पेक्टर श्रीराम पाटिल और डोंबिवली ट्रैफिक कंट्रोल सेल के कर्मचारियों ने फड़के रोड पर नो पार्किंग में खड़े दोपहिया वाहनों के खिलाफ कार्रवाई की। नगर पालिका की कार्रवाई के दौरान फेरी वाले भागने लगे। नगर पालिका द्वारा की गई कार्रवाई को देखकर स्थानीय महिलाओं ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका के फॉरवर्ड क्षेत्र सहायक आयुक्त हेमा मुंबरकर को धन्यवाद दिया। कार्रवाई के संबंध में उन्होंने कहा कि नगर पालिका अपनी कार्यवाही पर कायम है। डोंबिवली स्टेशनों के बाहर के क्षेत्र को फेरी वालों से मुक्त कराने की कार्यवाही जारी रहेगी। तंत्र पंजीकृत फेरी वालों को सही जगह देने में नगर निगम प्रशासन द्वारा देरी के बारे में पूछे जाने पर उन्होंने कहा कि नगर निगम प्रशासन इस मामले पर विचार कर रहा है और पंजीकृत फेरी वालों को जगह जरूर मिलेगी। सुनिए अधिकारी और वहां के दुकानदारों का क्या कुछ कहना है। तुम्ही पालिकेच्या वतीने आज कारवाई करण्यात आलेली आहे, कशा प्रकारची कारवाई होते तुम्ही काय सांगता? मी माननीय आयुक्त महोदय आणि माननीय उपायुक्त तावडे साहेब आणि अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब यांच्या निर्देशानुसार हे जे अतिक्रमण करून रोडवर नागरिकांना चालण्यास खूप अडचणी तयार करतायत आणि आपला जो फुटपाथ आहे जो चालण्यासाठी आहे तो पूर्णपणे अतिक्रमणाने व्यापलेला आहे आणि त्यामुळे रहदारीस फार गर्दी होते। हे पण मी स्वतः आता सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभागात नव्यानेच नियुक्त झालेली आहे आणि मी स्वतः 2 वेळा इथे राऊंड मारलेला आहे, प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ज्या फेरीवाल्यांनी जे सामान हटवलेलं नाही त्यांचा आज दिनांक रोजी मी सगळं हटवलेलं आहे, अतिक्रमण काढलेलं आहे। तसंच बऱ्याच ठिकाणी फुटपाथच्या खाली जे कचरा आहे, ज्याच्या खाली जाळ्या आहेत, त्या जाळ्याच्या खाली अत्यंत कचरा आहे आणि तो कचरा व्यापारी संघटना सगळी एकत्र आली आमच्या जाळ्या काढून घेतल्या म्हणून मी त्यांना सांगितलं ह्या जाळ्या फक्त एका अटीवर तुम्हाला ठेवायला मिळतील की तिथे त्या फुटपाथवर सगळी स्वच्छता पाहिजे आणि स्वच्छता असेल तरच तुमची जाळी तिथे लागली जाईल। त्या अनुषंगाने सगळ्या व्यापारी संघटनेने सुद्धा मला सहकार्य केलं आणि फेरीवाल्यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं सामान काढून घेतलेलं आहे। त्यांचं नुकसान न करता प्रत्येक फेरीवाल्यांनी आपलं सामान काढून घेतलेलं आहे, कारण त्यांनाही कळतंय की आपण रस्त्यात रहदारीत अडचण तयार करतोय। अशा पद्धतीने त्यांनी आपलं सामान सुद्धा काढून घेतलेलं आहे। एकीकडे पालिकेने फेरीवाल्यांना अनेक प्रलंबित आहेत, त्याच्याबद्दल काय सांगता? हो, त्याबाबत पण आम्ही सहाय्यक आयुक्त सर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त त्याबाबत सुद्धा आम्ही हा प्रस्ताव मांडणार आहे। आम्ही अवधूत तावडे साहेबांना पण ते सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे प्रस्तावित आहे। ही जी तुम्ही कारवाई केलेली आहे, ही कारवाईमध्ये सातत्य आम्हाला दिसेल का? सातत्य म्हणजे आता रोजच चालू आहे। आता मी इथे आल्यापासून आता 8 दिवस झालं स्टेशन रोड, नेहरू रोड, फडके रोड हे सतत कारवाई चालू आहे। त्यामुळे काय होत आहे की लोकांना आता कळायला लागलंय नाही इथे कारवाई होते, आता इथे बसू नये, आपण आता दुसरा मार्ग शोधूया। अशा पद्धतीने लोकांचं पण चालू आहे, पण लोकांचा उदरनिर्वाहाचा पण ते प्रश्न निर्माण करतायत। परंतु लवकरच जे काही आधी देशपांडे मॅडमने जे काही हे केलं होतं फेरीवाल्यांसाठी नियोजित, त्या पद्धतीने ते अवधूत तावडे सरांच्या कानावर पण गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रस्तावित फेरीवाल्यांसाठी कारवाई होईल आणि त्याप्रमाणे त्यांच्यासाठी मार्ग सुद्धा निघेल। धन्यवाद। काय सांगा तुम्ही दुकानदार? नाही, हे झालंच पाहिजे, कारण जे मॅडम जे काही करतात ते त्यांच्या हिशोबाने ते बरोबर करतात, पण जे आम्हा व्यापारी लोकांना जी मदत केली त्या लोकांनी की जाळी ठेवून फक्त साफसफाईसाठी सांगितली ती जबाबदारी आम्ही घेणार। मॅडमनी जे आम्हाला जाळी ठेवायला परवानगी दिली त्यांच्याबद्दल त्यांचं खूप आभार मानतो। संतोष पवार, डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। जाहिर है इस तरह नो पार्किंग में रोडों पर वाहन खड़े होने से रोड पर जाम की स्थिति बनी रहती है और लोगों को भी आने जाने में परेशानियों का सामना करना पड़ता है। ऐसे में प्रशासन की इस कार्यवाही से जाम पर और वाहनों पर लगाम लग सकेगी। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।